महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत ही लांबणीवरती पडतीये। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याच्या नंतर सर्व महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघू शकते। त्यामुळे सर्व महानगरपालिकांच्या महापौर पदाचा तिढा हा देखील मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यानंतर सुटणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यानंतर 23 जानेवारीच्या नंतर या हालचालींना काहीसा वेग येईल। तर याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आहेत आपल्यासोबत। राजू, खरं तर हा मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे, त्यानंतर कदाचित याविषयी हालचाली सुरू होऊ शकतील। खरं तर जानेवारीच्या अखेरीस महापौर मिळेल असं बोललं जात होतं, पण कदाचित फेब्रुवारी देखील उजाडू शकतो। अगदी आपण पाहतोय का पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतंय की महापालिकांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, निकाल समोर आलेला आहे। मात्र महापौरांच्या आरक्षणाची सोडत जी आहे ती निघाली नाही, त्यामुळे आता महापौर निवडणं जे आहे ते आता कठीण झालेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय की ही सगळी महापौर पदाची सोडत जी आहे ती लांबणीवरती पडलेली आपल्याला पाहायला मिळते। मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा झाल्यानंतरच हे सगळी प्रक्रिया जी आहे ती पुढे होणार आहे, कारण अनेक ठिकाणची चर्चा बाकी आहे असं सांगितलं जातं। ही चर्चा सगळी होईल त्यानंतर जे आहे ते सगळ्या 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाची सोडत निघणार आहे। त्यामुळे साधारणतः 23 जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री मुंबईत येथील 22 ते 23ला आणि 23 तारखेनंतर या हालचालींना सुरुवात होणार आहे। कारण मुंबई महानगरपालिकेचा जसा तिढा आहे तसा अनेक महानगरपालिकांचा तिढा आहे। विशेषतः युतीमध्ये जे आहे ते भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये सुद्धा मोठी रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे ही सगळी चर्चा झाल्यानंतर जे आहे ते कदाचित सोडत निघेल आणि सोडत झाल्यानंतर जे आहे तो कोणाचा महापौर बनणार आहे, कुठल्या प्रवर्गातला बनणार आहे, हे चित्र स्पष्ट होणार आहे। मात्र पहिल्यांदा पाहायला मिळते का निवडणूक झाल्यानंतर सुद्धा नगरसेवक जे आहे ते वेटिंगवरती असलेले पाहायला मिळतात। एकतर निवडणुका लांबणीवरती पडलेल्या होत्या, अनेक दिवसांनंतर वर्षानंतर ह्या निवडणुका होतात, त्यामध्ये आता महापौर पद सुद्धा जे आहे ते उशिरा होतं। त्यामुळे काही प्रमाणामध्ये नगरसेवकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक प्रकारची काहीशी नाराजी आपल्याला पाहायला मिळते। मात्र ही नाराजी असली तरी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यानंतरच ही सगळी प्रक्रिया पुढे होणार आहे। जसं मुंबईत आपण पाहतोय का मुंबईत सुद्धा हा वाद आपल्याला पाहायला मिळतोय। शिवसेनेचे नगरसेवक हॉटेलमध्ये थांबलेले आहेत। अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा तिढा सुटावा आणि ही सोडत लवकरात लवकर जाहीर व्हावी। धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।